नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी एक भन्नाट अशी आयडिया घेऊन आलोय की ज्याच्यामध्ये तुम्ही मिळवू शकता फ्री मध्ये सोलार ऑपरेटेड पंप, जो की सोलार ऑपरेटर फवारणी पंप आहे। तो कसा फ्री मध्ये मिळवायचा, त्यासाठी कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या, काय प्रोसेस आहे, त्या सगळ्या सविस्तर डिटेल्सची चर्चा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून करणार। तो व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका। तसंच आपल्या चॅनलवरती खूप सारं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचं कंटेंट पडलेलं आहे, ते पण जाऊन तुम्ही पाहू शकता। तर चला, विदाऊट वेळ वाया घालवता चालू करूयात आजचा आपला टॉपिक। याच्यासाठी मी काय करतो, सर्वप्रथम आपल्या महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती येतो आणि याच्यासाठी लागणारे कागदपत्र काय याच्यावरती आपण चर्चा करूया। तर त्याची खूप सारी माहिती मी कलेक्ट केलेली आहे, तर त्याचा आपण टप्प्याटप्प्याने सगळे चर्चा करूया। तर सर्वप्रथम बघा की ही जी योजना आहे, तर ही शेतकऱ्यासाठी क्रांतिकारी योजना आहे। याच्यामध्ये शेतकऱ्याला सौर पॅनल पंप बॅटरी मिळणार आहे। याच्या माध्यमातून शेतकऱ्याची जी पंप आहे तो सूर्याच्या ऊर्जेनं चार्ज होऊन चालणार आहे। त्याला कुठलंही आपल्याला चार्ज वगैरे करण्याची गरज नाही, की जो की ऑटोमॅटिकली चार्ज होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की याच्यामध्ये 100% अनुदान आहे, तुम्हाला 1 रुपयाही भरायची गरज नाही। तर याच्यामध्ये आता लाभार्थी कोण आहेत त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूयात। या लाभार्थ्यामध्ये जो महाराष्ट्राचा रहिवासी आहे तो व्यक्ती लाभार्थी आहे आणि शेती करणारा व्यक्ती लाभार्थी आहे। याच्यामध्ये सुद्धा एक क्रायटेरिया म्हटलं तर की 2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असलेला व्यक्ती लवकर लाभास पात्र होतो किंवा त्या शेतकऱ्याला प्राधान्य दिलं जातं असं म्हणायला हरकत नाही। याच्यामध्ये 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असण्याची अट मात्र आहे। आणि याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की ऑफिशियल त्याच्या महाडीबीटीच्या साईटवर जाऊन हे ऍप्लिकेशन करायचंय। तर ते कसं करायचंय ते सविस्तर मी तुम्हाला सांगणारच आहे। तर याचबरोबर आपण इथे हे पण पाहूयात की याच्यासाठी लागणारे कागदपत्रे कुठली। आता या कागदपत्रामध्ये पहा, आधार कार्ड 7/12, तसेच 8, त्यानंतर ज्यांचं कास्ट सर्टिफिकेट असेल त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, हे कागद आपल्याला लागतात। तर या वेबसाईटवरती कसं यायचं त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक प्रोव्हाइड केली, त्याच्यामध्ये जायचंय आणि त्याला क्लिक करून तुम्हाला नवीन शेतकरी असल्यास नवीन अर्जदार नोंदणी करून लॉग इन करायचे, किंवा ज्याने यापूर्वी कुठल्या योजनेचा लाभ घेतलाय त्यानं अर्जदाराला लॉग इन करा या बटनाला क्लिक करून लॉग इन करायचे। तर ऑलरेडी आपण हे लॉग इन कसं करायचं याच्यावर भरपूर वेळेस सांगितलेलं आहे, तर आपण डायरेक्टली लॉग इन करूयात। आणि जर तुम्ही अद्याप या महाडीबीटीच्या पोर्टलला लॉग इन केलं नसेल तर कसं करायचं याचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर लॉग इन कसं करावं असं मला कमेंटमध्ये टाका, म्हणजे मी तुम्हाला लॉग इनचा पूर्ण व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल। तर सर्वप्रथम आपण लॉग इन करून या इथे आलेलो आहोत। तर याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम प्रोफाईल जी आहे आपली ती कंप्लीट असणं गरजेचं आहे। आता इथं पहा, मी माझी प्रोफाईल जी आहे 100% कंप्लीट केलेली आहे। आणि इथं ज्यावेळेस मुखपृष्ठाला क्लिक करतो किंवा मुखपृष्ठावर येतो तेव्हा हे जे पेज आहे प्रोफाईल स्थितीचं हे माझ्या समोर येतं। याच्यामध्ये आल्याच्या नंतर कृषी विभाग आलेला आहे आणि अर्ज करा हे बटन आलेलं आहे। आपल्याला अर्ज करा या बटनाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्याच्या नंतर आता हे लॉग आउट झालेलं आहे, याला मी परत लॉग इन करतो 1 मिनिटासाठी। आणि आता लॉग इन केल्याच्या नंतर इकडे प्रोफाईल स्थितीच्या खाली कृषी विभाग आणि त्याच्या समोर अर्ज करा या बटनाला क्लिक करतो। आता इथं जसं मी क्लिक करेल, क्लिक केल्याबरोबरच माझ्या समोर अशी पॉपअप विंडो ओपन होईल आणि याच्यामध्ये इथं लिहिलंय 1 शेतकरी 1 अर्ज, अशा पद्धतीने इथं लिहिलंय। त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत। याच्यामध्ये आपली जी कॅटेगरीज आहे किंवा जो आपला फवारणी पंप मोफतमध्ये सोलारचा मिळवायचा तो कृषी यांत्रिकरण याच्यामध्ये असतो। तर इथं त्याच्यासमोर त्याच्यामध्ये मोडल्या जाणाऱ्या 5 सुविधाचे नाव दिलेलं आहे। तर आपल्याला याला क्लिक न करता याच्या समोर बाबी निवडा या बटनाला क्लिक करायचं। इकडे तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा पॉपअप ओपन होणार आहे किंवा अशी विंडो ओपन होणार आहे आणि या विंडोमध्ये कृषी यांत्रिकीकरण असं दिलेलं आहे। आता याच्यामध्ये मुख्य घटक, तपशील, फील्ड ड्राईव्ह प्रकार निवडा, HP श्रेणी, यंत्रसामग्री, प्रकल्प खर्च, मशिनीचा प्रकार, अशा भरपूर गोष्टी लिहिलेल्या आहेत। तर इथून आपण सर्वप्रथम कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या बटनाला क्लिक करणार आहोत। इकडे क्लिक केल्याच्या नंतर त्याच पाठोपाठ आपण तपशील येथे क्लिक करून आपल्याला काय करायचे, इथे एक ऑप्शन निवडायचे। कुठलं निवडायचंय
मी ते तुम्हाला सांगतो की इथे मनुष्यचलित अवजारे याला आपल्याला क्लिक करायचंय. इकडे क्लिक केल्याच्या नंतर पुढे येतं यंत्रसामग्री, अवजारे व उपकरणे. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो अवजार घ्यायचा आहे किंवा जी यंत्र घ्यायची आहे ती इथून आपल्याला निवडायची आहे. तर आपल्याला बेसिकली काय करायचं आहे की फवारणी यंत्र घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण इथं फवारणी यंत्रासाठी शोधूयात. इथे वेगवेगळ्या प्रकारची यंत्र दिलेली आहेत, त्याच्यापैकी फवारणी यंत्र जिथे आहे त्याला आपण क्लिक करूयात. इथं क्लिक करून पाहूयात याच्यामध्ये कुठलं यंत्र येतं तर. आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर इथे पीक संरक्षण अवजारे या बटनाला आपल्याला क्लिक करायचंय. इकडे मशिनीच्या प्रकारामध्ये आपल्याला व्यवस्थित पाहायचंय, कारण इथे 5-6 प्रकारचे सेम यंत्र दिलेले आहेत आणि याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होऊ नये. आता इथे पहा, मॅन्युअल स्प्रेअर नॅपसॅक फूड बॅटरी ऑपरेटेड हा वेगळा आहे, आपल्याला हे घ्यायचं नाहीये. इथे आहे HP इंजिनवर चालणारं पण दिलेलं आहे, पण आपल्याला जे निवडायचं आहे ते आहे सौर चलित नॅपसॅक फवारणी पंप. तर इथं व्यवस्थित पहा, गडबडीमध्ये जर आपण हे निवडलं तर आपल्याला हे मिळेल आणि याच्यासाठी लागणारी जी काही रक्कम असेल ती आपल्याला भरावी लागेल. तर इथं आपलं सौर चलित नॅपसॅक फवारणी पंप असं आपल्याला निवडायचं आहे. जर तुम्हाला मराठीमध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही इथे इंग्लिश सुद्धा क्लिक करू शकता. आणि इंग्लिश क्लिक केल्याच्या नंतर इकडे मुख्य घटक म्हणजेच मेन कंपोनंटला क्लिक करून इथे फार्म ट्रॅक्टर मशिनरीला क्लिक करायचे आणि इथे येऊन तुम्ही जे तुम्हाला इथे मॅन्युअली ऑपरेटेड जे आहे त्या बटनाला क्लिक करायचे. त्यानंतर इकडे तुम्ही स्प्रेयर आपल्याला सर्च करायचे किंवा प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट्स असं सर्च करूयात. आणि याच्यामध्ये आता परत आपलं सोलार ऑपरेटेड इथं पाहूयात. हे सोलार ऑपरेटेड, थोडं मी खाली करतो स्क्रीन म्हणजे तुम्हाला पाहायला सोपं होईल. इथं सोलार ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेयर याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्याच्या नंतर इकडे आय विल नॉट परचेस एनी ॲग्रिकल्चर मशिनरी या चेक्सबॉक्सला किंवा बटनाला क्लिक करायचे आणि ॲड कंपोनंट या नावाला क्लिक करायचे. इकडे जसं तुम्ही क्लिक करता तुमच्यासमोर असा पॉपअप ओपन होतो की तुम्ही ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे. मी अप्लाय केलं त्याच्यामुळे मला असं दाखवतंय. तुम्ही अप्लाय नाही केलं म्हणून तुम्हाला दाखवणार नाही आणि तुमची प्रोसेस पुढे जाईल. ओके हे बटन दिसेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय की माय अप्लाइड कंपोनंट किंवा माय अप्लाइड स्कीम मध्ये यायचंय इथे आणि इथून तुम्हाला पेमेंट करायचे किंवा प्रोफाईलला जाऊन सुद्धा तुम्ही इकडे प्रोफाईलला क्लिक करू शकता होम या बटनाच्या माध्यमातून. होम या बटनाला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं विंडो ओपन होईल. इथे अप्लाय या बटनाला क्लिक करा तुम्ही आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुढे आणखी एक ऑप्शन दिसेल सबमिट ॲप्लिकेशन. सबमिट ॲप्लिकेशन करून तुम्हाला याचं जे भरणा आहे ₹23.60 तो करायचा आहे. आणि जर तुम्ही यावर्षी याच्या अगोदर कुठल्या योजनेला अप्लाय केला असेल तर तुम्हाला परत भरणा करण्याची गरज नाही. भरणा करण्यासाठी एका वर्षात एकदाच भरणा केला तर आपण येणाऱ्या सगळ्या लाभासाठी पात्र असू. अशा पद्धतीनं आपल्याला हा सोलार ऑपरेटेड पंप फ्रीमध्ये मिळवायची प्रोसेस आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.